नमस्कार मंडळी, कशी आहे समधी. खमंग स्वयंपाकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आता खमंग स्वयंपाक नावाचा ह्यो चॅनेल मी नवीनच सुरू केला आहे. ह्यो माझा पहिलाच व्हिडिओ आहे. चॅनेल सुरू करायचाच होता तर केव्हा करायचा, तर विचार केला आता गणपती बाप्पा येणारच आहेत. गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊनच ह्यो चॅनेल सुरू करायचा. आणि पहिली रेसिपी पण मी जी बनवली आहे का नाही, ती गणपती बाप्पांची आवडती मोदकाची रेसिपी बनवली आहे. तर चॅनेलला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळून दे. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मी इथं मावा मोदक बनवणार आहे. तर हे मोदक बनवताना मी ह्याला जरा कुल्फीची चव कशी आणता येईल ह्याचा प्रयत्न केला आहे. तर मी एक भांडं घेतलं या. भांडं असं जरासं पसरटच घ्यायचं आणि काय करायचं, ह्याच्यात जरासं 2-3 चमचं पाणी घालायचं. असं पाणी घातलं का नाही की दूध खाली करपत नाही. आणि आता इथं मी 1 लिटर दूध घेतलं आहे. आता दूध घेशीला का नाही तर म्हशीचं दूध घ्या, नाही तर ते इक्कचं दूध मिळते की ते फुल क्रीम दूध, तसलं घ्या. 1 लिटर दुधातलं जरासं दूध मी इथं बाजूला काढून ठेवलं. आता मला इथं दूधच मिळालं नाही, म्हशीचं दूध आणि फुलक्रीम दूध, म्हणून मग शेवटी मी काय केलं, गाईचं दूध घेतलं आहे. खरं गाईच्या दुधापेक्षा जरा म्हशीचं दूध दाटसर असतं आहे, मग लवकर खवा तयार होतो आहे. आता इथं मी हे गाईचं दूध 1 लिटर घेतलं आहे. मग काय करायचं, आपल्याला याचा खवा तयार करून घ्यायचा आहे. तर हे असं एकसारखं हलवीत राहायचं. आता हलवताना काय करायचं, पाक तळापासून हलवायचं, म्हणजे ही जी शाई आहे का नाही ती करपत नाही. दूध उकळल्यावर जी काय वर शाई ती अशी दुधात मिसळीत राहायचं. भांड्याच्या कडेला बी शाई चिकाटते बघा, ती सुद्धा सारखी सारखी दुधात मिसळीत राहायचं. म्हणजे आपला जो काय खवा तयार होईल का नाही तो चांगला रवाळ दाणेदार असा तयार होतो आहे. तर 20 मिनटं मी दूध आटवून घेतलं आहे. बऱ्यापैकी दूध आटलं आहे बघा तुम्ही. तर मी काय केलं, इथं एक 6 चमचे साखर घेतली. आपला जो फव खाण्याचा चमचा असतो त्यानं 6 चमचे साखर घेतली. आता काय करायचं, ही साखर आपल्याला इतळून घ्यायची आहे. आता यात दुसरं काय घालायचं नाही, साखर नुसती अशी भांड्यावर पसरून ठेवायची आणि मध्यम किंवा गॅस कमी ठेवून ही साखर आपल्याला इतळून घ्यायची आहे. सुरुवातीला याला अजिबात हलवायचं नाही. आता तळातनं साखर इरगाळली आहे बघा. आता जरा हलवून घेऊया चमच्याने. आता इथं तुम्हाला दिसत असेल साखर आपली पूर्णपणे इरगाळली आहे. तर ह्याला काहीतरी म्हणतात, ते शुगर कॅरमल असं काहीतरी म्हणतात. ही अशी साखर इतळून दुधात घातली का नाही की मोदकाला रंग आणि चव दोन्ही बी कुल्फीसारखं येते. आता दूध आपलं गरम असतंय, साखरेचं कॅरमल तयार करून घेतलं आहे की नाही, हे दुधात जरा जरा करून मिसळायचं. आता मिसळताना एकदम घालायचं नाही बरं का, नाही तर दूध फासगीशी वर येईल, भाजं भिजेल. आता बघा तुम्ही कसलं भारी दिसायला लागलं आहे, एकदम कुल्फीच्या मिश्रणावाने दिसतंय की नाही. आता इथं मी जरासं दूध मगाशी बाजूला ठेवलं, तर त्यात दूध पावडर घालून घेऊया. तर ह्या चमच्यानं मोजून मी 5 चमचे दूध पावडर घातली. आता हे चांगले मिसळून घेऊया. यात गाठी बिटी अजिबात राहायला नको. आता हे चांगले मिसळले. आता हे मिश्रण आपण दुधात घालून घेऊया आणि हे सारखं असं हलवीत राहायचं. आता इथं मी काजू, बदाम, पिस्ता ते असं मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ह्यात घालायचं आणि हे असं सारखं हलवीत राहायचं. गॅस मोठा मध्यम करीत करीत हलवून घ्यायचं. आता तुम्हाला इथं दिसत असेल हे मिश्रण मगापेक्षा जरासं घट झाले. आता इथं बघा दूध जवळजवळ 80% आटलं या. आणि हे कसं दिसतंय बघा, मस्त रवाळ दाणेदार, रंग बी कसला भारी आला याला. ते असं हलवीत हलवीत राहायचं, अजिबात खाली करपू द्यायचं नाही. आता आपला खवा तयार झाला आहे का नाही हे आपल्याला कसं कळणार, तर खवा तयार होत आला की हे बघा भांड्याचं तळ सोडायला लागतंय आणि ह्याचा असा गोळा तयार होतो, म्हणजे इथं आपला खवा तयार झाला. आता काय करूया, ह्यो तयार झालेला खवा एका पिलटीत काढून घेऊया आणि ह्याला जरा सोमनीत करून घेऊया. ह्याच्यावर जरा असं तूप घालूया आणि ह्याला असं दाबून ठेवायचं. हे असं दाबून ठेवला म्हणजे कसं आतल्या आत जरा मऊ राहतोय. कसा बी ठेवला की जरासा कडक झाल्यासारखा, वाळल्यासारखा होतोय. आता ह्यो खवा लई बिगार करायचा नाही, जरासा सोमनीत कोमट असा असेल तवाच ह्याचं मोदक तयार करून घ्यायचं. तर इथं मी असला एक साचा घेतला आहे, त्याला जरासं आतनं तूप लावायचं, म्हणजे खवा कसं त्याला चिकटून बसत नाही. आता खवा असा जरा गोळा करून घ्यायचा, म्हणजे मऊ होतो या आणि या साच्यात घालूया. आता साच्यात घालताना ध्यानात घ्या, चांगलं दाबून दाबून भरायचं बरं काय. चांगला खवा दाबून भरला म्हणजे काय होतंय, मोदकाचा जो आकार असतोय की नाही तो लई भारी तयार होतोय. त्याच्या रेषा असतात साच्यात त्या चांगल्या उठतात मोदकावर, म्हणजे आपल्या मोदकाला आकार भारी येतोय. तर असं मी दोन्ही बाजूला ह्यो खवा घालून घेतला आणि चांगला दाबून भरलाय. आता काय करूया, साचा बंद करून घेऊया
आणि जरासा खवा घालून चांगलं बोटानं दाबून भरून घ्यायचं. आणि इथं आपला मोदक तयार झाला आहे. आता आपण काय करूया, हे साचा उघडून घेऊया. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल भारी असा आपला मोदक तयार झाला. तर हे आपला साधासुद्धा मोदक मी तयार केला. आता तुम्हाला हे मोदक जरा आणि चांगला दिसायचा असेल तर काय करायचं, तर इथं मी हे असं काजू बदामाचं जरासं तुकडं घेतलं, ते ह्या साच्यावर ठेवायचं. जराशा गुलाबाच्या पाकळ्या बी घेतल्यात, ते अशा घालायच्या आणि मग अशा दावल्याप्रमाणे खवा घ्यायचा आणि दोन्ही बाजूला चांगला दाबून दाबून भरायचा. साचा बंद करायचा, मध्ये आणि खवा जरासा भरायचा आणि आता उघडून बघा. आता बघा, बघू कसा डिझायनर दिसतोय का नाही मोदक. तर हे आपलं कुल्फीच्या चवीचं मावा मोदक तयार झालं. तरी हे मोदक कसं वाटलं ते जरा कमेंटमध्ये सांगा. आणि ते काय करतात की ते चॅनेलला सबस्क्राईब का काय ते तेवढं करा. बाकी व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी आहे. गणपती बाप्पा मोरया.